गुणाकार व्यस्त या दोन्ही उपघटकांवर प्रश्न आलेला आहे. संख्याज्ञान जो आपला पहिला घटक आहे गणितातला, त्याच्यामध्ये संख्या रेषा आहे, गुणाकार व्यस्त, बेरीज व्यस्त, या दोन उपघटकावर हा प्रश्न आला. तर आपण पाहूया की पुढील संख्या रेषेवरील यस बिंदू, पहा यस बिंदू, यस बिंदू दर्शविणाऱ्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणता बिंदू दर्शवतो. बघा आता आपण संख्या रेषा आपण अभ्यासलेल्या आहे की इथं संख्या रेषेवर इथे शून्य दाखवलेला आहे आणि शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. तर एका एककाची 3 भाग केले त्यांनी, 1 2 आणि 3 भाग केले. म्हणजे आता काय म्हटलंय आपल्याला की 3 भाग म्हणजे प्रत्येक एका एककाच्या एका भागाची 1/3, 2/3, 3/3 म्हणजे 1 अशी किंमत. मग यस या अक्षराची डावीकडे काय आहे आपल्याला, तर ऋण 1/3 किंमत -1/3. मग काय म्हटलं आपल्याला, यस बिंदू दर्शवणाऱ्या संख्येची गुणाकार व्यस्त, तिची गुणाकार व्यस्त म्हणजे गुणाकार व्यस्त काय असते की ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो. बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त याच्यामध्ये आपण गणना करायची नाही, कारण की हा सोपा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. कारण की आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 30% प्रश्न, 40% प्रश्न सोपे, 30% प्रश्न सोपे, 40% मध्यम आणि 30% कठीण किंवा ड गटाचे प्रश्न. तर बेरीज व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते अशी संख्या, आणि गुणाकार व्यस्त म्हणजे ज्यांचा गुणाकार किती येतो, 1 येतो. मग 1 - 1/3 हा यस बिंदू दाखवतोय, तर त्याचा गुणाकार व्यस्त किती आहे, तो -3 आहे. काय -3 छेद, कारण प्रत्येक संख्येला छेद असतोच. आपण परिमेय सांगितलं पाहिजे P/Q and Q is not equal to 0. परिमेय संख्या, प्रत्येक संख्येला छेद आहे, हे परिमेय संख्या म्हणजे संख्या रेषा, गुणाकार व्यस्त, बेरीज व्यस्त आणि परिमेय संख्या एवढ्या 4 उपघटकांवर जरी प्रश्न दिलेला तर ऋण 3 त्याचं काय उत्तर येईल, म्हणजे n या संख्येने तो बिंदू दर्शवला जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण पुढे जाऊ, त्याच्या संदर्भात अजून काही प्रश्न आहेत ते पण आपण पाहू. आपल्याकडे आतापर्यंत 2017 साली पहिली शिष्यवृत्ती परीक्षा या नवीन अभ्यासक्रम झाली आणि 2026 ची प्रश्नपत्रिका आहे. आता ही शेवटची 8वी प्रश्नपत्रिका असणार आहे. तर बघा 2017 चे पेपर आपण बघू, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न विचारले 2017 वर. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 27 हा सुद्धा संख्या रेषा विचारला. प्रश्न क्रमांक 27 हा सुद्धा संख्या रेषेवर आहे, तो आपण बघणार आहे. तर पुढे जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27 काय म्हटलंय की संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू तिकट करून ठीक आहे, तिकट करा, क्लिक करा, क्लिक करा, क्लिक करा. आता या मोठं झालं. पिन घे, आता पिन घे. संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू यम व एन मधील अंतर 3 एकक आहे.
असेल तर बिंदू यांचे निर्देशक किती 2 अचूक पर्याय बघा 2 अचूक पर्याय आपल्याला 15% आहे 15 त्याच्यावर 20% 15 ते 20% प्रश्न येणार आहे तर 2/3 याच्यामध्ये 3 एककाचा अंतर आहे एन बिंदू बघा हा एम बिंदू आहे आणि दुसरा जो एन आहे तो एकतर उजव्या बाजूला असेल 2 शक्यता आहेत उजव्या बाजूला असेल त्याच्यामध्ये मिळवला जाईल आणि डाव्या बाजूला असेल तो वजा केला जाईल तर मिळवला आपण काय 3 एकक आहे मग आपण काय करू 3 एकक म्हणजे 9/3 असं म्हणूया म्हणजे छेद सारखाच आहे का छेद सारखा आहे मग छेद सारखा असले का काय करतो अंशाची किती 9 11/3 ही एक शक्यता आहे 11/3 बघा दुसरा पर्याय अजून एक पर्याय शोधायचा आपल्याला 2/3 वजा 9/3 हा डायव्हर्ज छेद 3 आहे आणि 2 वजा 9 वजा 7/3 वजा 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 काय विचारलं पुन्हा एकदा बघू संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक संख्या रेषे 3 आहे काय नाही संख्या रेषेवर यम चा निर्देशक 2/3 आहे बिंदू यम व एन मधील अंतर 3 एकक आहे तर असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती 2 शक्यता निर्माण झाल्या 2 अचूक पर्याय असल्यामुळे किती एक तर उजव्या बाजूला असेल तर ते ऍडिशन असेल आणि या बाजूला असेल तर त्याचं मायनस केलं जाईल तर असे 2 आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न येतील तर अजून एक आपण त्याच्यातला पुढचा प्रश्न बघूया संख्या रेषेवर विचारलाय 17वा प्रश्न आहे तो बेरीज व्यस्त आणि वजाबा याच्यावर बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्तवर 17वा प्रश्न आहे काय म्हणते 5m अधिक 7m ची बेरीज व्यस्त संख्या 5m आणि 7m ची बेरीज व्यस्त संख्या व 2 वजा 2m वजा 3m ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती बेरीज व्यस्त म्हणजे काय आपण आता बघितलं बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त की आपल्याला कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे 75 प्रश्न 90 मिनिटात सोडायचे आपण साध्या साध्या चुका करतो आणि मग आपले हातचे गुण जातात 5m अधिक 7m याची बेरीज व्यस्त काय असेल वजा 5m वजा 7m आणि दोन्हीची बेरीज काय झाली 0 येणार कारण की डाव्या बाजूला जितके अंतरावरती संख्या आहे तितक्याच बाजूला उजव्या बाजूला असेल तर ती बेरीज व्यस्त होते आता ऋण 2m वजा 3m त्याची काय असणार आहे अधिक 2m अधिक 3m यांची बेरीज विचारली बरं का वजाबाकी नाही विचारली तर वजाबाकी जर असेल तर आपल्याला त्याची चिन्ह बदलावं लागतं मग वजा 7m अधिक 4m वजा 4m वजा 5m अधिक 2m वजा 3m वजा 3m वजा 4m पर्याय क्रमांक दुसरा इथं सुद्धा बेरीज करताना बरेच वेळा काय होतं आपण गडबडीमध्ये की ऋण आणि प्लस म्हणजे अधिक धन चिन्ह असेल तर मोठ्या पदातून लहान पद वजा करायचे आणि मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचे ही सुद्धा आपण काही गडबडीमध्ये चुकू शकतो आणि मग पहिला पर्याय किंवा इतर पर्याय आपण लिहून उत्तर मोकळे होतो तर त्याच्यासाठी आपण सावकाश आणि काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवले पाहिजे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न घातांक 42.478 किंवा 42.478
478 सहस्त्रांश तो 52.478 किंवा 52.478 सहस्त्रांश. आता आपल्याला माहितीये की दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाताना 10 पटीने संख्या लहान होत जाते. दशांश अपूर्णांकाच्या डावीकडे जाताना 10 पटीने संख्या वाढवते. हिची किंमत किती आपल्याला माहिती आहे 2. हिची किती आहे 50. याची आहे 4/10, 7/100 आणि 8/1000. आणि मग याचा रूपांतर फक्त काय केलं, या संख्येची 10चे घात वापरून केलेली विस्तारित मांडणी कोणती बघा. पहिल्या पर्यायात 50 म्हणू शकतो आपण 5 गुणिले 10^1. 10^10. मग बघा इथं दुसरा घात काय कॅन्सल झाला. इथं चौथा घात आहे, हा बाद झाला. आता या दोन्ही घात करायचे. 2 आता 2 कसं मांडणार आहे आपण, 2 कसं मांडणार आहे, 2 कसं मांडणार आहे, 2 गुणिले 10. सॉरी 2 गुणिले 10चा शून्य घात. आणि कोणत्याही संख्येचा शून्य घात किती असतो 1 असतो. 2 कोणत्या संख्येचा शून्य घात म्हणजे 1 आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा म्हणजे हा तिसरा पर्याय पुन्हा द्यायची गरज नाही. मग बघा 4 गुणिले 10चा म्हणजे 1/10 म्हणजे काय 10चा -1 किंवा 7 1/100 म्हणजे काय 10चा -1 आणि 1/100 म्हणजे 1000 म्हणजे 10चा -1. अशा प्रकारे आपण घातांकावर आधारित घातांक पण आहे आणि हे विस्तारित पुस्तकाला म्हणता येईल. या दोन्हीवर त्यांनी एका उपघटकावर हा प्रश्न विचारला. आपण अशा सारखे प्रश्न अजून काय आहेत ते पाहूया. आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2017च्या तशा घटकांकावर एक प्रश्न आलेला आहे. आपण बघू 26वा प्रश्न. पहा 26वा प्रश्न घटकांकावर आलेला आहे. काय आलाय, वर्गमुळात x चा 3/5 गुणिले वर्गमुळात कंसचा 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद भागिले 2 कंसात वर्गमुळात x चा 2/3 गुणिले वर्गमुळात x चा 1/3 अधिक x. अशा प्रकारचा प्रश्न. मग हा प्रकारचा स्वभाव आहे. तर इथं वर्गमुळात x हा पाय आहे आणि जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा काय करतो घटकाची बेरीज करतो. म्हणजे वर्गमुळात पेन करता मदत टिक कर बस टिक कर नाही का आता घ्या. इथं काय करतो आपण
कट करा कट करा पेन कट करा पेन कट देऊन चालली की पेन कट करा खाली सरका इथं आपण काय करतो की ज्यावेळेस आपण घातांक म्हणजे गुणाकार आहे इथे घातांकाचा नियम वापरतो आपण की वर्गमूळ x हा पाय आहे मग आपण काय करणार घातांकाची बेरीज 3 अंश छेद 5 अधिक 2 अंश छेद 5 अधिक 2 वर्गमुळात x आहे इथं पण काय आहे पायासारखं आहे 2 वर्गमुळात x 2 अंश छेद 3 अधिक 1 अंश छेद 3 अधिक वर्गमुळात x बघा आता छेद सारखा आहे मग काय होईल वर्गमुळात x किती 5 अंश छेद 5 म्हणजे 1 आलं अधिक 2 वर्गमुळात x भागिले 2 वर्गमुळात x 3 अंश छेद 3 म्हणजे 1 अधिक वर्गमुळात x बघा ठीक आहे मग बघा ह्याला कॅन्सल झालं 2 ला 2 गेले आणि ह्याला म्हणजे काय उत्तर आलं एक उत्तर आलं किती आलं उत्तर एक उत्तर म्हणजे आपल्याला दिसायला प्रश्न हा मोठा किंवा अवघड वाटला परंतु अतिशय 2 अजून पर्यंत एवढा म्हणल्यावर एक तर उत्तर आलंय दुसऱ्या पर्याय मग काय तर वर्गमुळात x अंश तर 0 घात म्हणजे काय 1 म्हणजे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय हे दोन्हीही पर्यायाचे उत्तर बरोबर आहे त्याच्यासारखंच आपल्याला अजून उदाहरण आहे पुढे जाऊया आपण घातांकावर आधारित आहे 2017 ची प्रश्नपत्रिका पाहतोय आपण अगदी सोपं आहे हे पण a चा x घात कंसाचा y वजा z घात गुणिले a चा y घात कंसाचा z वजा x घात गुणिले a चा z घात कंसाचा x वजा y आता पुढचा नियम आला यामध्ये घातांकाचा घातांक त्याचा आपण काय करतो गुणाकार करतो मग काय a raised to xy minus xj into a raised to yz minus xy असं म्हणतो आपण into like a raised to xz minus yz आता सगळ्यात आपण आला की बेस आहे a आहे मग a आता गुणाकार करता तर त्याची बेरीज होईल xy आपण काय करू xy वजा xz अधिक yz वजा xy अधिक xz वजा yz xy प्लस xy माइनस xy शून्य झालं म्हणजे बेरीज दिसते हा वजा xz अधिक xz हे पण शून्य झाले आणि अधिक yz म्हणजे इथं काय राहिलं एक राहिला काय राहिला त्याचा घातांक किती राहिला एक राहिला एक राहिला इथे एक राहिला आणि मग a चा एक घात म्हणजे काय त्याचं उत्तर a चा एक घात हे उत्तर एक राहिला शून्य राहिला एक राहिला त्याच्यामुळं त्याचं उत्तर येईल एक शून्य दिलं बरोबर a चा एक घात बरोबर a चा एक घात राहिला सॉरी
एचा घात, एचा शून्य घात बरोबर 1, एचा शून्य घात राहिला म्हणजे त्याचं उत्तर किती 1, पर्याय क्रमांक बी सॉरी असं होईल. तर पुढचा प्रश्न आपण बघू. त्यानंतर पुढचा 28वा प्रश्न. त्रिकोणाचे कोन 3:5, 5:7 आणि या प्रमाणात असल्यास त्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाची माप विचारली. आपल्याला माहिती त्रिकोणाला 3 कोन, 3 शिरोबिंदू, 3 बाजू असतात आणि त्रिकोणाला बाह्य कोनाच्या 3 जोड्या असतात. आपण त्रिकोण बघूया. हा त्रिकोण आहे समजा, त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी हा त्रिकोण आहे. ही जर बाजू आपण वाढवली, ही बाजू वाढवली तर हा जो होतो तो बाह्य कोन होतो. ही एक बाह्य कोनाची जोडी. बी बिंदू इकडे वाढवला तर ही एक बाह्य कोनाची जोडी होती आणि ही एक बाह्य कोनाची जोडी. आता आपल्याला भूमितीवरचा प्रश्न आहे. त्रिकोणाचे कोन 3:5, 5:7 गुणोत्तर दिले जातात. या प्रमाणात असल्यास त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप किती असेल? 2 आता करायला. मग आपण तो कोन x मानला तर 3x अधिक 5x अधिक 7x बरोबर 180. तर त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापात 180 होते. 3 आणि 5 8 आणि 7 15x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर किती 12, x बरोबर 12 अंश. मग आता आपल्याला त्रिकोणाची तिन्ही कोनाची माप निघाली. 3x चं माप किती आलं 12 3 36 अंश. 5x चं किती माप आलं 12 पंचे 60 अंश आणि 7x चं माप साठी 84 अंश. हे 3 कोन आले. आपण समजा इथे 36 दिलं, 36 अंश दिलं समजलं, इथं 60 अंश समजलं आणि हा 84. तर आता हा 60 अंश जो कोन आहे हा कोन हा सरळ कोन आहे किंवा रेषे जोडीतील कोन आहे. मग हा असणार आहे आपल्याला 120 अंश असणार आहे. 120 अंश. आता हा 36 आहे, हा पण रेषे जोडीतील कोन आहे म्हणून हा असणार आहे 144 अंश असणार आहे. आणि हा 84 आहे म्हणजे 180 मधून 84 गेली त्याने 96 अंश. आपल्याला 2 पर्याय विचारले. फक्त ते 154 नाही 196 एक पर्याय सापडला आपल्याला. दुसरा 84 नाही 84 हा अंतर्भागातला कोन आहे म्हणजे हा पण येणार नाही. आणि 120 अंश आहे. म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या कोनांचं प्रमाण दिलं आणि त्याच्यावरून आपण बाह्य कोनाचं माप काढलेलं आहे. तर याच्यासारखेच आपल्याला प्रश्न 1-2 आहेत ते पण आपण पाहू आणि पुढे जाऊ. त्रिकोणावर विचारले भूमितीवर. प्रश्न क्रमांक 43. त्रिकोणात एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 2 बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 140 अंश व 130 अंश आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा? आपण त्रिकोण म्हणून बघूया.
समजा हा मग 140 अंश मानला आहे, तर हा आपल्याला 40 अंश, हा 130 मानला आपण, हा किती 50 येईल, म्हणजे 40 आणि 50 90, म्हणजे हा काटकोन राहील 90 अंश. म्हणजे तो कोणता त्रिकोण असेल, तर काटकोन त्रिकोण असेल. कोणता असेल तो काटकोन त्रिकोण. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची मापे म्हणजे 140 अंश हा पहिला बाह्य कोन आहे, 140 अंश हा दुसरा बाह्य कोन 130 अंश. तर त्याच्यामुळं आंतरभागाचे जे त्रिकोणाचे कोन आहेत, हा 40 अंश हा 50 आला, आणि उरलेला तिन्ही कोनांच्या कोनाची बेरीज 180 हा 90 अंशाला, म्हणजे एक कोन 90 अंशाचा म्हणजे आपण काटकोन, त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण आपण म्हणतो, त्याचं उत्तर काटकोन. पुढचा प्रश्न करू आपण. याच्यासारखंच विचारलेलं आहे, म्हणजे त्रिकोणावर प्रश्न आहे दुसरा आधारित. प्रश्न क्रमांक 67 बघा. काटकोन एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 5 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या कोणती? आता परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ असे दोन प्रकार आहेत एका काटकोन त्रिकोणामध्ये. हा काटकोन त्रिकोण काय म्हटले? काटकोन त्रिकोण. काटकोन करणाऱ्या बाजू ही 5 सेंटीमीटर मानली आपण आहे, ही 12 सेंटीमीटर आहे पाया, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे त्रिकोण कोणता आहे? 5 12 म्हणजे किती येणार आहे? 5 चा वर्ग 25 आणि 144 एकूण 169, म्हणजे हा जो कर्म आहे हा 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणाचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू हा त्या कर्णाचा मध्यबिंदू असतो. कर्णाचा मध्यबिंदू असतो. लघुकोन त्रिकोण असेल तर त्याचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू त्याच्या अंतर्भागात येतो. काटकोन त्रिकोण असेल तर त्याचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू हा कर्णाच्या मध्यवर येतो, आणि विशालकोन त्रिकोण असेल तर त्याचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू हा बाह्य भागात त्रिकोणात येतो. मग 13 ही कर्ण आहे, म्हणजे 6.5 त्या वर्तुळाचं केंद्रबिंदू म्हणजे त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे, असं वर्तुळ निघणार, त्याची त्रिज्या किती असणार आहे? 6.5 सेंटीमीटर. परिवर्तन म्हणजे काय? तर शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब असे एकत्र आलेले आहे. आणि आंतरवर्तुळ म्हणजे काय? कोनातून टाकलेला तिन्ही जे कोन असतात त्याच्यातून जो कोन दुभाजक असतो त्याच्यातून आपण जे टाकतो रेषा काढतो त्याचा तो मध्यबिंदू येतो, तो आंतरवर्तुळात येतो. अशा प्रकारे 6.5 सेंटीमीटर याची काही त्रिज्या येते. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न हा महत्व मापन याच्या विषयावर आहे. तर तिथं काय केलं आपल्याला? आठ 8,275 डेसिमीटर अधिक 2.25 डेकामीटर वजा 7 हेक्टोमीटर बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला माहिती वाटते
मिलीमीटर, मिली, सेमी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलोमीटर. आपण त्याच्या खाली लिहू 8275 डेसिमीटर. 8275 डेसिमीटर. इथं काय नाही. 2.25 डेकामीटर. 2.25. आता बघा डेकामीटर आहे. मग डाव्या बाजूला 10 वाढतो म्हणजे किती होईल? मीटर किती होते? 225 झाले. आणि डेसिमीटर किती होती? 2250. यांची काय करायची आहे? बेरीज. 5 7 5 12 आपल्याला 4 1 5 9 2 5 5 7 5 12 चले 3 2 5 8 आणि 2 10. 8 आणि 2 10. 10,525. 8 5 12 7 5 12 1 3 5 8 आणि 2 10. 8,200 बरोबर. 8,275 इथं 225 10 ला घेऊन ठेवा 225 झालं आणि नंतर किती झालं 2250 नाही 10 घेऊन ठेवलं इथं किती 22.5 सॉरी 22.5 आणि मग नंतर किती 225 सॉरी 225 पुन्हा मिली मिलीमीटर, सेमी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलोमीटर. 8,275 डेसिमीटर आणि डेकामीटर किती आहे 2.25 म्हणजे देखील 22.5 मीटर. इथे येईल 225. 5 5 10 चला 1 7 2 10 7 2 9 10 चला 1 5 8 तो 8,500 बरोबर आहे. 8,500 डेसिमीटर. आता काय म्हटलं तुला 7 हेक्टोमीटर वजा 7 हेक्टोमीटर येते. म्हणजे डेका किती झाले 70 मीटर झाले 700 आणि डेसिमीटर झाले 60,000. किती राहिले 0 0 5 1,500 डेसिमीटर येतील. काय डेसिमीटर आहे. आपण आपल्या डेसिमीटर मध्ये उत्तर दिले नाही. मग बघा आता याच्यात किती होते 70 सॉरी 1,500 आहे. हे मीटर किती झाले 150 झाले. 10 ने भागायचं. डेका किती झाले 15 हेक्टो झाले 1.5 आणि इथे झाले 0.15 किलोमीटर. मग आपण पर्याय कोणता केलाय बघा तर 1,500 0.15 किलोमीटर हा एक पर्याय आला. दुसरा 3.3 नाही मीटर पण 1,500 नाही. आता इकडे जाऊ सेंटीमीटर टाकू
1500 डेसिमीटर आहेत म्हणजे काय झाले 15,000 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलं. तर आपण असं जर मांडून घेतलं तर त्याचं डावीकडे जाताना आपल्याला 10 धाने कुठं जायचे आणि उजवीकडे जाताना त्याला 10 धाने भागत जायचे. अशा प्रकारे सुद्धा त्याच्यावर एक प्रश्न आहे. तर आपण पुढचा एक प्रश्न बघू. प्रश्नपत्रिकेतला अगदी सोपा प्रश्न आहे. बघा 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होती? 720 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी अंतर म्हणजे किती तुकडे होते? 8 तुकडे होते. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे दोरी झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 720 मीटर लांबीचे म्हणजे 720 भागिले 8 8 90 मीटर लांबीचा एक तुकडा. आपल्याला डेसिमीटर मध्ये विचारलं म्हणजे 90 मीटर मध्ये झाले 90 मीटर म्हणजे झाले 900 डेसिमीटर झाले 900 क्रमांक 30 राहिला. अशा प्रकारचे प्रश्न. मग पुढचा आपण प्रश्न बघूया प्रश्नपत्रिकेतला. तिसरा प्रश्न हा प्रश्न तिसरा जो आहे तर पृष्ठफळ आणि घनफळ याच्यावर विचारलेला आहे. एकवीस सेंटीमीटर तळाची त्रिज्या असणाऱ्या 21 सेंटीमीटर तळाची त्रिज्या असणाऱ्या 70 सेंटीमीटर उंचीच्या दंडगोलाभोवती खोक्यात 7 सेंटीमीटर त्रिज्येचे जास्तीत जास्त किती चेंडू बसतील? बघा दंडगोल म्हणजे सिलेंडर वृत्तचिती आपण त्याला म्हणतो. असा दंडगोल आहे समजा. आपण कल्पना करूया. एकवीस सेंटीमीटर तळाची त्रिज्या दिला आर बरोबर 21 सेंटीमीटर आणि ही सुद्धा किती आहे? 21 सेंटीमीटर. आणि उंची हाईट किती? 70 सेंटीमीटर. तर त्या खोक्यात 7 सेंटीमीटर त्रिज्येचे जास्तीत जास्त किती चेंडू बसतील? आता चेंडू म्हणजे आकार त्याचा काय आहे? गोल. काय आहे? चेंडूचा आकार कसा आहे? गोल. आणि वृत्तचितीचा घनफळ कसा आहे? हे वृत्तचिती दंडगोल पाय आर वर्ग एच हे त्याचं घनफळ आहे. आणि गोलाचं घनफळ आहे 4/3 पाय आर घन 4/3 पाय आर घन. आपण या दोन्ही घनफळाला भागाकार करतो. पाय आर कॅन्सल झाले. आर वर गेला की फक्त आर राहिला. काय आहे? एच किती आहे? 70 सेंटीमीटर. ह्या वृत्तचितीची उंची 70 4/3 गुणिले आर. गोलाची आर किती आहे? 7 सेंटीमीटर दिली आपल्याला.
बरोबर हे कसं होईल 70°1 गुणिले 3/4 3/4 गुणिले 1/7 7 1 7 7 10 70 काय बोलले 30/4 म्हणजे किती उतरले 7.5 4 7 28 4 परंतु आपल्याला चेंडू बसायचे आहेत आणि त्या चेंडू मध्ये अंतर राहणार आहे त्याच्यामध्ये काही रिकामी जागा राहणार आहे म्हणजे 7 चेंडू एका त्याच्यात तळाला बसतील 7 चेंडू इथं तळाला 7 चेंडू बसतील असं मध्ये 1 2 3 4 5 6 आणि त्याचा व्यास किती होणार आहे 14 सेंटीमीटर होणार आहे गोल चेंडूचा एका 14 मग याची हाईट किती आहे 70 मग 70 भागिले 14 म्हणजे 5 म्हणजे 7 चेंडूचे असे 5 थर होतील 5 थर होतील म्हणजे त्या दंडगोला म्हणजे 35 चेंडू बसतील आपण काय केलं इथं हे वृत्त जे आहे त्याचं घनफळ काढलं आणि चेंडू म्हणजे गोल जो आकार आहे त्याच्या घनफळाने त्याला भागलं तर 7.5 साडीचं झालं तर आपल्याला गोल म्हणजे अपूर्णांक घेतलेला नाही 7च गोल चेंडू बसतील त्यामध्ये काही एका विचारात राहणार आहे आणि उंची म्हणजे चेंडूची व्यास त्या गोलाचा व्यास किती आहे 14 सेंटीमीटर जी आपल्याला 7 देईल आणि मग 70 उंची आहे 14 25 70 एका थरामध्ये खाली 7 असे उंची 5 थर बसतील म्हणजे 7 35 चेंडू तिथं बसतील अशा प्रकारे पृष्ठफळ आणि घनफळावरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघू प्रश्न क्रमांक 36 काय दिलं इथे बघा एका वृत्तचित्र दंडगोल सिलेंडर आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे त्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यात 14 सेंटीमीटर लांब 11 सेंटीमीटर रुंद व 12 सेंटीमीटर उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल बघा ही वृत्तचित्र आहे दंडगोल पिंप आहे याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी या पातळीपर्यंत पाणी आहे आपण करतो आणि याच्यामध्ये त्या तळाची पिंपाची दिली आपल्याला 14 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि त्याच्यात काय टाकलंय पाणी आहे त्यामध्ये पाण्यात 14 सेंटीमीटर लांब 11 सेंटीमीटर रुंद आणि 12 सेंटीमीटर उंच असा धातूचा ठोकळा टाकला म्हणजे हा इष्टिका किती आहे धातूचा ठोकळा टाकला याच्यामुळं काय झालं हा याच्यात बुडाल्यामुळं याची पाण्याची पातळी वाढली म्हणजे तो किती पाणी विस्थापित करेल तर त्याच्या घनफळा एवढं पाणी विस्थापित तर टाकला असता पाण्यातील पिंपाची उंची किती वाढेल असं विचारले म्हणजे ही जी एवढी पातळी आहे ही पातळी याचं घनफळ बरोबर ह्या इष्टिकाची तिच्या धातूच्या घनफळा एवढे बघ इष्टिकाची झाली वृत्तचित्र घनफळ सूत्र काय पाय आर वर्ग एच बरोबर इष्टिकाची घनफळ एल इंटू बी इंटू एच आपला हाईट विचारली बघा बघा काय 22/7 गुणिले आर किती आहे 14 आहे 14 गुणिले 14 गुणाकार करायचंच काय आपण गुणिले एच किती दिली आहे त्याची हाईट पाण्यामध्ये आहे त्याची हाईट काढायची आपल्याला त्याची हाईट काढायची हा जो भाग आहे वाढलेला किती त्याची पातळी वाढली कारण की तळाची त्रिज्या म्हणजे त्रिज्या सगळी सारखीच आहे
पाय हा कॉन्स्टंट आहे आणि एच काढायचं ही हाईट काढायची आपल्याला वाढलेली पातळी. आता इष्टिकाची किती लांबी किती दिली 14 बरोबर 14 गुणिले रुंदी किती आहे 11 सेंटीमीटर आणि 14 सेंटीमीटर लांब 11 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर उंच हे सारखं असतं बघा. ह्या 14 दोन्हीकडे 14 कॅन्सल झाले 7 एक 7 7 दोन्ही 14 काय उरलं 22 दोन्ही 44 एच बरोबर 11 गुणिले 12 मग एच बरोबर काय 11 गुणिले 12 अंश छेद 44 11 एक 11 11 चौक 44 4 त्रिक 12 3 सेंटीमीटर त्याची हाईट किती वाढेल या पातळीची त्या पाण्याची 3 सेंटीमीटर उंची वाढेल. इथं आपण काय केलं फक्त हा जो थोबाड टाकला हा इष्टिकाचा पिक आहे आणि पातळी वाढली एवढ्याच आपण काय करायचं घनफळ पाठवतात जेवढं त्या वृत्तचिकीची पातळी वाढली त्या पाण्याची तेवढं घनफळ का वाढलं तर हा थोबाड तळाशी केला जाणार आहे तो कारण तिथे एका वृत्तचिकी आकाराच्या कुंभाच्या तळाची 14 सेंटीमीटर आहे त्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये 14 सेंटीमीटर लांब 11 सेंटीमीटर रुंद 12 सेंटीमीटर धातूचा डोका टाका आणि तो त्याच्या तळाशी त्याला बुडणार धातूचा डोका मग तो काय करेल त्याच्या घनफळा एवढं पाणी विस्थापित केलं किंवा त्याची उंची वाढेल म्हणून आपण अशा प्रकारे त्याचं घनफळ काढलं आणि त्याची उंची 3 सेंटीमीटर आहे. पुढचा प्रश्न येतो आपण त्याच्यासारखाच आहे अजून पृष्ठभागावरच आहे प्रश्न क्रमांक 45 33 सेंटीमीटर लांब 18 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिका चिकी वितळवून 0.2 सेंटीमीटर जाडी व 6 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या चकत्या तयार किती चकत्या तयार करता येतील असे विचारतात. आता नाण्याची चकती म्हणजे ते वृत्तचित्र आकारावर नाण्याची जी नाणं जे आहे ते काय आहे दंडगोल आहे याचं घनफळ काय आहे आपण मगाशी बघितलं एल गुणिले बी गुणिले एच कशाकडे इष्टिका एल गुणिले बी गुणिले एच 33 सेंटीमीटर लांब 18 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर उंच अशी भरीव इष्टिका वितळवली आणि किती बनवलं 0.2 सेंटीमीटर जाडी असलेलं म्हणजे त्याची उंची जाडी म्हणजे उंची आणि 6 सेंटीमीटर व्यास दिलं होतं 6 सेंटीमीटर व्यास म्हणजे आर किती आहे आर बरोबर 3 सेंटीमीटर वृत्तचिकीचं घनफळ काय आहे त्याला भागिले करावं पाय आर वर्ग एच मग आता एल किती आहे 33 सेंटीमीटर गुणिले बी 18 सेंटीमीटर गुणिले एच किती आहे 8 सेंटीमीटर अंश छेद 22/7 गुणिले 3 गुणिले 3 मुद्दाम त्यांनी व्याज दिलाय आपल्या फसवण्यासाठी तर आपण त्याचा आर काढून घ्यायचा आणि एच म्हणजे जाडी म्हणजे काय जाडी गुणिले 0.2 तर नाण्याची जाडी म्हणजे उंची मग बघा काय द्यायचं आपल्याला 3 सह 18 3 दुने 6 आणि 0.2 10 येईल 10 पट येतो मग काय राहिले इथे आपल्याला 33 गुणिले 10 गुणिले 8 छेद 1 गुणिले 7/22 11 दुने 22 11 त्रिक 33 पे म्हणजे 10
3 गुणिले 5 गुणिले 15 तरी 8 8 3 5 15 15 8 120 120 गुणिले 7 बारीसाठी 84 840 840 सत्या म्हणजे 840 नाणी थोडक्यात नाणी 840 नाणी तयार होती तसं काढलं आपण तरी हा इष्टिका किती होता इष्टिकेचं घनफळ भागिले त्या एका नाण्याचं घनफळ त्याची इष्टिका किती आकार आहे याचा आणि ह्याचा आकार आहे दंडगोल किंवा वृत्तचित्र त्याचा भाग केला आपण इथं 6 सेंटीमीटर व्यास दिला त्याच्यावरून आर काढली आणि ह्याच्या घनफळाने इष्टिकेच्या घनफळाला वृत्तचित्र घनफळाने भागाकार केला तर आपल्याला 840 सत्या किंवा नाणी त्याच्यापासून त्या इष्टिकेत मिळू शकते पुढचं उदाहरण घेऊ अशाच प्रकारचं आहे अजून पृष्ठफळ आणि घनफळावर आहे 48 वर एका जमिनीत 8 मीटर लांब 5 मीटर रुंद 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती म्हणजे हा इष्टिका चित्र आहे 8 मीटर लांब 5 मीटर रुंद 1 खोली म्हणजेच उंची खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांबी रुंदी 16 मीटर आयताकार भूखंडावर समान पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल म्हणजे त्याची हाईट काढायची म्हणजे ह्याचं घनफळ बरोबर त्याचं घनफळ सारखं असणार आहे आणि दोन्ही पण इष्टिकाचीच आहेत म्हणजे 8 गुणिले 5 गुणिले 1.5 बरोबर 25 गुणिले 16 गुणिले h 8 गुणिले 5 गुणिले 1.5 म्हणजे हे खड्ड्याचं माप आहे आणि ही माती पसरवली जी आहे आयताकार त्याची आयताची त्या जो हे झाला त्याच्यावर इष्टिकेचा थर तयार झाला त्याची लांबी 25 मीटर रुंदी 16 मीटर आणि जाडी विचारत मग बघा 8 गुणिले 5 गुणिले 1.5 अंश छेद 25 गुणिले 16 गुणिले बरोबर h 5 एक 5 5 5 25 8 एक 8 8 गुणिले 16 म्हणजे काय झालं 1.5 छेद 10 बरोबर 43 म्हणजे काय h बरोबर 0.15 0.15 मीटर 0.15 मीटर हा एक पर्याय दोन पर्याय भेटले आपल्याला आणि सेंटीमीटर किती येईल बघ 15 सेंटीमीटर येईल का नाही येणार 0.15 मीटर येईल सेंटीमीटर किती होतील आपल्याला 0.015 सेंटीमीटर होतील 0.015 त्याला 100 ने भागायचं ना आपल्याला त्याच्यामुळं 0.0 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणून इथं 0.015 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 1 आणि 3 पुढचं उदाहरण बघू एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेंटीमीटर आहे तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असल्यास त्याची लंब उंची किती असेल बघा शंकूचा आकार कसा आहे शंकू वक्र पृष्ठफळ दिले काय वक्र सूत्र काय पाय आर एल 3 पॉइंट दिले पाय आर म्हणजे त्रिज्या एल म्हणजे तिरकस होती त्याची
ही एल आहे, ही लंब उंची आणि ही आर. आता आठवते पद्धती वक्र पृष्ठभाग लागले किती दिले 204.1 बरोबर 3.14 गुणिले आर किती द्या 5 गुणिले एल 5 गुणिले एल दिले. मग काय होईल 204.1 छेद 3.14 गुणिले 5 बरोबर एल. बघा इकडे आपण काय केलं 2041 छेद 31.4 गुणिले 5 तो काय होईल 20,410 भागिले 314 गुणिले 5 असं 20,410 314 ची भागायचे आपल्याला ते माझे 314 ने भागले 2041 ला आधी भागायचे आणि नंतर शून्याला किती उत्तर द्यायचं आपल्याला तर 65 भागिले 5 म्हणजे 13 काय आलं त्याची आपली तिरकस उंची आपली लंब उंची विचारली 8 किती आहे आपला 5 आहे त्रिज्या मग काटकोन त्रिकोणामध्ये हा त्याचा कर्ण आहे म्हणजे लंब उंची किती आली त्याची कुठे 12 5 13 म्हणजे 12 सेंटीमीटर त्याची काही लंब उंची. अजून एक उदाहरण बघू आणि मग आपण जाऊ. एकाच सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे म्हणजे आयताकृती सभागृह आहे 20 मीटर आणि 17 मीटर तर त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बघायचा लक्षात दिलं किती फरशा बसतील म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काय एल इंटू बी भागिले चौरसाचं क्षेत्रफळ काय एल वर्ग म्हणजे एल गुणिले एल मग काय आहे 20 गुणिले 17 छेद अर्धा मीटर म्हणजे काय 1/2 गुणिले 1/2 मग हे कसं मांडू शकतो आपण 20 गुणिले 17 गुणिले 2 गुणिले 2 20 गुणिले 17 गुणिले 2 गुणिले 2 मग किती 17 गुणिले 34 340 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 34 गुणिले 68 860 गुणिले 2 200 2 16 चला 1 20 13 1360 फरशाचे तुकडे आपल्याला आपण काय केलं सभागृहाची एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बसवतात म्हणजे आयताचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ असं इथे सूत्र वापरलं आणि आपल्याला काय मिळालं एकूण किती फरशा नग त्या फरशा किंवा नग एवढे 1030 आपल्याला लागतील असं त्याला आपल्याला उत्तर मिळालं. तर पुढचा प्रश्न करतो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न
ठीक आहे. सचिनने 170 दराने 2 टॉवेल 350 दराने 2 धोतरे व 240 दराने 4 शर्ट घेतले तर त्याला खादी ग्राम उद्योग मंडळाकडून 6.5% रिबेट मिळाले. तर त्याने दुकानदारास किती दिले? 170 म्हणजे 2 टॉवेल घेतले. 170 गुणिले 2 340. 350 चे 2 धोतर म्हणजे 350 गुणिले 2 700 रुपये आणि 240 चे 4 शर्ट म्हणजे 2496 960. एकूण खरेदी किती झाली त्याची? 0 4 7 8 चला 1 4 11 9 20 2000. 6.5% रिबेट आहे खादी ग्रामोद्योग म्हणजे रिबेट सूट कमिशन एकच अर्थ करतात की तो खादी ग्रामोद्योग जो आहे तो सवलत 6.5% आणि त्याला सरकारकडून तेवढं अनुदान मिळतं त्या खादी ग्रामोद्योग. 6.5 रुपये 100 आलाय म्हणजे 1000 रुपये 65 रुपये झाले आणि 2000 झाले 70 रुपये म्हणजे सॉरी 130 रुपये 65 130 म्हणजे 2000 मधून 130 गेले 130 गेले 1870 रुपये त्या ग्राहकाला सचिनला त्या खादी ग्रामीण दुकानदारात ठेवी. अशा प्रकारे सोपं उदाहरण आपण आज 26 ते 31 पर्यंत आम्ही राहिलेला भाग प्रश्नपत्रिकेचा उद्या आपण बघूया. तर आजच्या तासिकेला आपण इथंच थांबूया. धन्यवाद. स्टॉप करू.